गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जीवनामध्ये जर सत्यता नसेल ना तर जीवनामध्ये दुःखच निर्माण होतं। म्हणजे सत्य एक असं साधन आहे की ज्यानं सुरुवातीला वेदना सुद्धा होतील, पण एक वेळ अशी येईल ना तुम्हाला दुःखापासून कायमची मुक्ती मिळेल। म्हणजे असत्य असं आहे ना की ते वेदनाशामक असतं की ज्यानं तात्पुरतं बरं सुद्धा वाटेल, पण असंख्य साईड इफेक्ट सुद्धा असतात। पण मनुष्य मात्र नवीन नवीन सुख भोगायला तयार असतो, मग नंतर त्याची अधोगतीच होते ना। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। विवेके क्रिया आपुली पाळटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी। जणी बोलण्या सारिखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा। बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे। मोठ्या विवेकानं सारासार विचार करून आपलं हे आचरण आहे ना ते प्रत्येकानं सुधारावं। कारण जर तुमच्या जीवनामध्ये सत्यता नसेल तर तुमच्या जीवनामध्ये अनेक विकारांना तुम्हाला सामना करावा लागेल आणि आपली क्रिया आहे ना अतिशय शुद्ध ठेवावी लागेल। म्हणजे जोपर्यंत या मनातील वेदना आहेत ना, हे मनातील अहंकार आहे, लोभ आहे, जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत सद्गुणरूपी हा भगवंत आहे ना तुमच्या मनामध्ये कधी बसणार नाही। म्हणजे समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे जगामध्ये बोलण्याप्रमाणे वागावं। म्हणजे संसार दुःखमयच आहे ना, तेव्हा कल्पना करीत बसण्याचं सोडून द्यावं। जो मनुष्य वारंवार तोच विचार करतो त्याच्या जीवनामध्ये दुःखच येतं ना। मग आपल्या जीवनामध्ये दुःख येऊन चालेल का बरं आपल्याला? नाही ना। म्हणूनच समर्थांनी बघा श्लोक नंबर 73 मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे। देहे दंडणेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे। सदाशिव चिंतित से देव देवा, प्रभाते मणी राम चिंतित जावा। बघा समर्थांनी सांगितलंच आहे ना, देह दंडण म्हणजे शरीराला होणाऱ्या वेदना। ज्यावेळी आजार संकटे आणि शारीरिक दुःख आहेत ना, या जगामध्ये जन्म घेतल्यावर प्रत्येक प्राणी दुःख भोगत असतो। कधी रोगरूपी, कधी वियोगरूपी, तर कधी विविध संकटांच्या स्वरूपामध्ये। म्हणजे शरीराला होणाऱ्या यातना अत्यंत कष्टदायक असतात, परंतु हे महान दुःख आहे ना भगवंताच्या नामस्मरणापुढे टिकत नाही। भगवंताच्या नामस्मरणामुळं हे मन शांत होतं आणि दुःख सहन करण्याची शक्ती मिळते। म्हणूनच आहे ना कोणत्याही संकट समयी राम नाम हा सर्वात मोठा आधार ठरतो। समर्थांनी सांगितलेला आहे ना,
ज्या दिवसापासून आपण जन्माला आलेलो आहोत आणि मृत्यूपर्यंत हा बहुतेक 60, 70, 80 वयाचा हा काळ आहे. या काळामध्ये आपल्याला किती दुःख भोगावं लागतं बरं. पण जर त्या दुःख भोगण्याच्या ऐवजी जर आपण सतत भगवंत रूपी नामस्मरण या आपल्या वैखरीमधून चालू ठेवलं ना, तर बघा किती सात्विक आनंद सुद्धा मिळतो. आणि हा आनंद प्रत्येक जीवाला मिळू शकतो. फक्त त्यानं मुखामध्ये राम नाम धारण करावं. जोपर्यंत हे राम नाम घेत नाही ना, तोपर्यंत अधोगतीपासून तू कधीही वाचू शकत नाही. समर्थांनी पुढे बघा वर्णन केलेलं आहे. सदा शिव चिंतितसे देवदेवा, प्रभाती मणी राम चिंतित जावा. म्हणजे काय बरं? म्हणजे सदाशिव म्हणजे भगवान शंकर. बघा हे भगवान शंकर आहेत ना, देवादिदेव महादेव. कुणाला माहीत नसतील असं कोणी मनुष्य आहे का बरं? बघा हे भगवान शंकर सुद्धा आहेत ना, श्रीरामाचं नामस्मरण करतात. म्हणजेच बघा तुम्ही विचार करू शकता, नव्हे तर भगवान देवांचे देव महादेव श्रीरामाचं नामस्मरण करत असतील, मग मनुष्याने करायला काही हरकत आहे का? म्हणजे सतत त्यांचे चिंतन चालू असतं. याचा अर्थ असा होतो की राम नामाचा महिमा इतका महान आहे की स्वतः भगवंतालाही ते प्रिय आहे. म्हणजे पहाटे उठल्यानंतर सर्वप्रथम मनात श्रीरामाचं चिंतन येतं. म्हणून आपण ब्रह्ममुहूर्तावर रोज उठतो ना, आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण रोज उपासना करतो. त्याचंच हे फळ आहे ना की आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये कितीतरी संकट आली, कितीतरी दुःख आलं, पण हे मोठ्यावर नेण्याच्या ऐवजी भगवंतानं त्या दुःखाला तीव्र स्वरूपाचं केलं. आणि म्हणून आज आपण समाधानी आहोत. आज आपलं शांतिप्रिय आयुष्य आहे. आज आपल्या जीवनामध्ये आनंद आहे. एक वेळ होता आमचं काही कशामध्ये नव्हतं. आमची एवढी गरिबी होती ना, त्या गरिबीमध्ये तसेच दिवस चाललेले होते. पण आज आमच्याकडे गाडी आहे, सर्व काही गोष्टी आहेत. म्हणजे जर सद्गुरू चरणांना शरण गेलं तर एवढं काही मिळत असेल, कर्मामध्ये राहिलं एवढी सुंदरता निर्माण होत असेल, मग आपल्याला नामस्मरण करायला काही हरकत आहे का बरं? नाही ना. म्हणून मनुष्यानं भगवंताचं नामस्मरण करायला हवं. या सृष्टी तलावर प्रत्येक माणूस आहे ना, एक क्षण अनुभवलेला असतो. कधी ना कधी आपण सर्वांशी तो वेदनादायक क्षण आहे ना, तो प्रत्येकाने अनुभवलेला आहे. जेव्हा कोणी आपल्या किमतीची, आपल्या अस्तित्वाची कदर करत नाही, जेव्हा आपण कोणासाठी सहकार्य अर्पण करतो, आपल्या भावना, आपला वेळ, आपली ऊर्जा, पण त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला फक्त दुर्लक्षित केलं जातं. जेव्हा कोणी आपल्याला हलक्यामध्ये घेतं ना, आपली किंमत कमी करतो, तेव्हा आतमध्ये काहीतरी तुटल्यासारखं वाटतं. पण खरंच आपण इतके निरर्थक आहोत का बरं की लोक आपल्याला कमी का समजतात? कारण कदाचित आपण त्यांना आपली खरी किंमत कधी समजून दिली नाही. जर तुम्ही कधी कोणासाठी खूप महत्त्वाचे होता, पण आज त्यांना त्याचं काहीच वाटत नसेल, जर तुम्हाला सुद्धा कोणाला तरी हे दाखवायचं असेल ना की तुमचं अस्तित्व काय आहे, तुमची उपस्थिती किती महत्त्वाची आहे ना, तर हे निरूपण तुमच्यासाठी आहे. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, माणसाला सेल्फ रिस्पेक्ट प्रत्येकाला हवा असतो. आणि आज आहे ना, मनुष्याला जीवनामध्ये जर किंमत असेल ना, तर त्याचं चरित्र आहे. दुसऱ्यानं त्यांना चांगलं म्हणावं असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणजे ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही तुमच्या मूल्याची जाणीव करून देऊ शकता. पण हे जाणीव करून देण्यासाठी तुमच्याकडे काय असायला हवं बरं? तुमच्याकडे असायला हवी ती शांती. भरपूर असून सुद्धा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मौन राहायला हवं. बघा काही माणसं असतात ना, एवढी चांगली असतात, एवढे त्यांचे विचार चांगले असतात ना, भरपूर धन संपत्ती असते, गाडी बंगला सर्व काही त्यांच्याकडे असतं,
पण तरीसुद्धा त्यांचं राहणीमान आहे एकदम गरिबासारखं असतं. म्हणजे त्यांना कोणी बोलणारसुद्धा नाही की ती एवढे श्रीमंत आहेत आणि हेच राहणीमान आहे ना भगवंताला आवडत असतं. समर्थांनी सांगितलेलं आहे की जर आपल्याला कोणी हलक्यात घेत असेल तर एक दिवस त्यांना नक्कीच पश्चाताप होणार आहे. कारण आपण आहोत ना, आपण एवढे भगवंताजवळ आहोत कारण आपण भगवंत स्वरूप काम करत असतो. 2 वेळची उपासना करतो, श्रवण करतो. जरी आपल्या जीवनामध्ये दुःख येत असतील ना तरी आपण भगवंतावर ते सोपवून देतो की हे माझ्या जीवनातलं दुःख आहे ते तूच बघून घे बाबा. बघा आता पाहूया पहिला मार्ग पाहूया, म्हणजे स्वतःच्या अनुपस्थितीची जाणीव करून द्या. जर तुम्हाला कुठे किंमत मिळत नसेल, बघा तुमच्यामुळं त्यांचं काही अडत नसेल, तर कधीतरी आहे ना आपण हे मन कठोर करायला हवं. आपण अनेकदा असं विचार करतो की जर आपण एखाद्याला खूप प्रेम दिलं, त्याची जास्त काळजी घेतली तर तो आपली जास्त कदर करेल. पण प्रत्यक्षात असं घडतं का बरं? नेमकी तेव्हा उलट घडतं. म्हणजे मानवाचा स्वभाव असाच आहे ना की जी गोष्ट सतत त्याच्याजवळ असते त्याची किंमत तो विसरतो. आणि हीच आहे ना ही खऱ्या मानसशास्त्राची गोष्ट आहे. अति उपलब्धता असेल ना तर मूल्य नष्ट करतं. म्हणजे विचार करा, जर कोणी व्यक्ती रोज तुम्हाला एक मेसेज करत असेल, तुमच्या प्रत्येक बोलण्याला होकार देत असेल आणि प्रत्येक वेळी तुमच्यासाठी हजर असतो, तर तुम्ही त्याची किती कदर कराल ना? कदाचित फारशी नाही. याप्रमाणे जेव्हा तुम्ही स्वतःला नेहमी उपलब्ध ठेवता, प्रत्येक वेळी संवादाची सुरुवात तुम्हीच करता, तेव्हा समोरच्याला वाटायला लागतं की तुम्ही कायमचं त्याच्यासाठी उपलब्ध राहणार आहात. म्हणजेच तुम्ही गॅरंटेड आहात. त्यामुळं तुमची किंमत त्याच्या डोळ्यामध्ये कमी होत असते. म्हणून जेव्हा तुम्ही अचानक अदृश्य होता, उत्तर देण्यास वेळ घेता, थोडा अंतर निर्माण करता, तेव्हा त्याला तुमच्या खरी किमतीची गरज जाणव निर्माण होते. म्हणजे ही किमतीची जाणीवच निर्माण होते ना. तेव्हा लक्षात ठेवा, लोक एखाद्या गोष्टीची कदर तेव्हाच करतात ना जेव्हा ती गोष्ट हरण्याची भीती त्यांना वाटत असते. आता स्वतःच्या मनात एक विचार करा की तुमच्या आयुष्यात असा कोण आहे जो तुम्हाला हलक्यामध्ये घेतोय आणि का नाही तुम्ही आता त्याला तुमच्या अनुपस्थितीची जाणीव करून देत. आणि हो, ही तर फक्त पहिलीच पद्धत आहे. जर तुम्हाला खरंच कोणाच्या मनामध्ये तुमचं स्थान निर्माण करायचं असेल तर पुढचा मुद्दा सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायला हवा. आता दुसरा मार्ग पाहूया की आपली इज्जत समाजामध्ये निर्माण करायची असेल, आपल्याला कोणी मानायचं असेल, बघा दुसरा मार्ग म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा स्तर उंचावणं. म्हणजे काय बरं? हे व्यक्तिमत्व म्हणजे काय? जर तुम्हाला कोणाला तुमच्या खरी किमतीची जाणीव करून द्यायची असेल तर फक्त त्याच्या आयुष्यातून गायब होणं पुरेसं नाही. तुम्हाला असं व्यक्ती बनावं लागेल ज्याला गमावण्याची भीती वाटावी. आता विचार करा की एखाद्या व्यक्तीची खरी किंमत कशामुळे ठरते बरं? पैसा, देखणेपणा, प्रसिद्धी? अजिबात नाही. यापेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व. तुम्ही कल्पना करू शकता, 2 प्रकारचे लोक असतात. एक जो सतत इतरांच्या मागे धावतो आणि सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे गरजेपेक्षा जास्त चांगलं वागायचा तो प्रयत्न करत असतो. आणि दुसरा असतो जो स्वतःचं एक वेगळं ठसठशीत व्यक्तिमत्व जपतो. त्याला लोक आहेत ना दुर्लक्ष करू शकत नाही. आता तुम्हीच सांगा, कोण जास्त किमतीचा वाटेल बरं? अर्थातच दुसरा वाटेल ना. म्हणूनच स्वतःला एक हाय व्हॅल्यू व्यक्ती बनवा. जेव्हा तुमचं व्यक्तिमत्व भक्कम असेल, जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी हापापलेले दिसणार नाहीत, जेव्हा तुमच्या एक वेगळा आत्मविश्वास आणि आकर्षण असेल, तेव्हा लोक आपोआप तुमच्याकडे खेचले जातील. आता हे कसं करायचं? म्हणजे तुमच्या कौशल्याचा विकास करा, काहीतरी नवीन शिकायला सुरुवात करा,
असं काही जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरेल. म्हणजे तुमच्या रूपावर लक्ष द्या. छान दिसणं म्हणजे फक्त बाह्य सौंदर्य नाही, तर स्वतःला प्रभावी पद्धतीनं सादर करण्याची ताकद निर्माण असते. म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज सुधारा. चालण्याची, बसण्याची, बोलण्याची शैली तुमची प्रतिमा घडवत असते ना. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. असा आता व्यक्ती बना जो आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करत आहे. आता स्वतःला विचारा, तुमच्या आयुष्यामध्ये असा कोण आहे बरं ज्यानं तुम्हाला हलक्यामध्ये घेतलं होतं आणि आता तरी त्याला वाटेल की तुम्ही अजूनही तितकेच सहज उपलब्ध आहात. आणि हो, जर खरंच तुम्हाला कोणाच्या मनामध्ये खोलवर एक छाप सोडायची असेल ना, तर पुढचा मुद्दा तुमच्यासाठी आहे. तो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे तिसरा मार्ग, स्वतःला त्यांच्या गरज बनवा, पर्याय नाही. म्हणजे जर तुम्हाला कोणाला तुमच्या मूल्याची जाणीव करून द्यायची असेल, तर तुम्ही त्याच्या आयुष्यामध्ये एक अतिरिक्त पर्याय न राहता एक अपरिहार्य गरज बनायला हवं. म्हणजेच त्यांना असं वाटायला हवं की तुमच्याशिवाय त्याचं काहीतरी अपूर्ण आहे, काहीतरी मिसिंग आहे. आता विचार करा, जेव्हा तुम्ही कोणासाठी गरज बनता तेव्हा तो व्यक्ती तुम्हाला कधीच हलक्यात घेत नाही. पण यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की लोकांना खरं तर गरज असते ती कुठल्या गोष्टीची. म्हणजे त्यांना हवी असते ना ती भावनिक साथ हवी असते, इमोशनल सपोर्ट हवा असतो. लोक त्या व्यक्तीकडे ओढले जातात जो त्यांची भावना समजून घेतो. त्यांना हवी असते ती एक्साइटमेंट, ॲडव्हेंचर जो त्यांच्या आयुष्यामध्ये थ्रिल, मजा, वेगळेपणा आणतो. त्या व्यक्तीला ते विसरू शकत नाही. त्यांना हवी असते मदत आणि मार्गदर्शन. प्रत्येकाला असा कोणीतरी हवाच असतो ना जो योग्य वेळी साथ देईल, योग्य दिशा दाखवेल. आता प्रश्न आहे की तुम्ही त्यांच्या गरजा कसे बनाल बरं. त्यांच्या भावना समजून घ्या, पण स्वतःला पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून करू नका. स्वतःला इतकं चांगलं बनवा ना की ते तुम्हाला मिस करू लागतील. काहीतरी नवीन कौशल्य शिका, असं काहीतरी करा की त्यांना इम्प्रेस कराल. प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी सहज उपलब्ध राहू नका. जर तुम्ही कायमचा तयार असाल ना, तर तुमची किंमत आपोआप कमी होईल. तुमच्या आयुष्यात काहीतरी असं करा जे त्यांना विचार करायला भाग पडेल. एखादं मोठं ध्येय गाठा. एखादं असं काम करा ना की त्यांना पश्चाताप होईल की त्यांनी तुम्हाला कधी हलक्यात घेतलं होतं का बरं. तुम्ही कल्पना करा, जेव्हा त्यांच्या आयुष्यात तुमच्याशिवाय सर्व काही फिकं वाटायला लागेल ना, जेव्हा त्यांना जाणवेल की त्यांच्या आनंदामध्ये आता जो जुना रंग उरलेलाच नाही, तेव्हा काय ते तुम्हाला दुर्लक्ष करू शकतील? कधीच नाही. आणि आता जर खरंच तुम्हाला कोणाच्या मनामध्ये एक गडद छाप सोडायची असेल, तर पुढचा मार्ग फक्त तुमच्यासाठी आहे. चौथा मार्ग म्हणजे स्वतःच्या गैरहजेरीची जाणीव करून द्या. कधी तुम्ही विचार केला आहे का की माणसाला एखाद्या व्यक्तीची खरी किंमत कधी कळते बरं? जेव्हा ती व्यक्ती त्याच्या आयुष्यातून निघून जाते. हो, हे जरी कडवट जरी वाटत असेल ना, तरी ते सत्यच आहे. जोपर्यंत तुम्ही त्याच्या आसपास असता, त्याच्या आयुष्यात सतत उपस्थित असता, तोपर्यंत त्यांना कधीच तुमच्या अनुपस्थितीची उणीव वाटत नाही. म्हणून कधी कधी दूर जाणं आवश्यक असतं. पण लक्षात ठेवा, याचा अर्थ असा नाही की अचानक गायब होणं. म्हणजे याचं उत्तर आहे योग्य पद्धतीनं, योग्य वेळेस आणि योग्य रीतीनं अंतर ठेवणं गरजेचं असतं, जेणेकरून तुमची गैरहजेरी त्यांच्या मनात एक शून्यता निर्माण करेल. ही गैरहजेरी एक ताकद कशी बनवायची बरं? हळूहळू कमी दिसायला लागा. अचानक नाही, पण हळूहळू तुमचे मेसेज, कॉल्स, भेटीगाठी यांची संख्या कमी करा. त्यामुळं समोरच्याच्या लक्षात येईल की काहीतरी बदलायला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियाचा योग्य वापर करा.
जर तुम्हाला असं वाटत असेल की समोरचा व्यक्ती दुर्लक्षित करतोय, तर त्याला तुमचं पूर्ण आनंदी समाधानी आयुष्य दाखवा, पण त्यात कोणतेही इमोशनल किंवा अहंकार दाखवणारी पोस्ट टाकू नका. फक्त अशा गोष्टी शेअर करा ज्या पाहून तो विचार करायला लागेल. स्वतःवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुमची स्वतः सुधारणा किंवा स्वतःला घडवणं यामध्ये गुंतून जाल ना, तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व, तुमची एनर्जी आपोआप आकर्षण बनून समोरच्याला ओढू लागेल. आणि जेव्हा समोरचा पाहिल की तुम्ही त्याच्याशिवाय आनंदी आहात, समाधानामध्ये आहात, तेव्हा त्याला स्वतःलाच प्रश्न पडेल की मीच का मागे राहिलो बरं. तेव्हा काय घडेल की सर्वात आधी तो जाणवू लागेल की तुम्ही बदललेले आहात. नंतर त्याला कळेल की त्याच्या आयुष्यात काहीतरी कमी आहे आणि मग हळूहळू तुमच्या खऱ्या किमतीची जाणीव करू लागेल. एक दिवस असा सुद्धा येईल की तो स्वतःहून तुमच्याकडे खेचला जाईल. आता खरी गोष्ट राहिली ती म्हणजे जर तुम्हाला तुमच्या अनुपस्थितीला इतकी ताकदवान बनवायची असेल ना की समोरच्याला अस्वस्थता वाटावी, बेचैनी वाटावी, तर अखेरचा मार्ग कोणता आहे जो प्रभावी ठरतो? म्हणजे पाचवा मार्ग. तुमचे स्वतःचे स्टँडर्ड्स आहेत ना, तुम्ही स्वतः ठरवा आणि नाही म्हणायला शिका. बघा, या मनुष्याचं असतं कसं, जर एखादा नवीन मित्र झाला ना, एखादी मैत्रीण झाली की त्याच्यावर एवढं प्रेम करायचं, त्याला एवढं चांगलं दाखवायचं की एक दिवस आपला पर्दाफाश होतो. आपण कसे आहोत ना, आपल्या कर्मातून, आपल्या कृतीतून त्याला जाणवायला लागतं. कधी लक्ष दिलंय का बरं की माणसं नेहमी त्याच गोष्टीची कदर करतात ज्या सहजपणे मिळत नाही. जर तुम्ही नेहमी समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीला होकार देता, प्रत्येक वेळी उपलब्ध असता, तर तुमचं महत्त्व आपोआप कमी होत जातं. म्हणूनच आवश्यक आहे ना की तुम्ही तुमचे स्वतःचे स्टँडर्ड सेट करा आणि नाही म्हणायला शिका. म्हणजे नाही म्हणणं म्हणजे अहंकार अजिबात नाही, तर ती असते स्वाभिमानाची भावना. आता इंग्लिशमध्ये त्याला सेल्फ रिस्पेक्ट सुद्धा म्हणतात. पण जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला कारणाशिवाय होकार देता, तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला हलक्यामध्ये घेते. पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काही मर्यादा आखता, काही गोष्टीसाठी ठामपणे नाही म्हणता, तेव्हा लोक तुम्हाला तुमच्या बोलण्याला अधिक गांभीर्याने घेऊ लागतात. कसे ठरवाल स्वतःचे स्टँडर्ड्स? म्हणजे काय बरं? म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी लगेच उपलब्ध राहू नका. जर समोरच्याला वाटत असेल की तो जेव्हा हवे तेव्हा तुम्हाला बोलवू शकतो, वापरू शकतो, तर त्याला कधीच तुमची किंमत जाणवणार नाही. म्हणूनच स्वतःला एक्सक्लुसिव्ह बनवा. म्हणजे तुमच्या आवडीनिवडी स्पष्ट ठेवा. जर एखादी गोष्ट तुम्हाला नकोशी वाटते, तर ती फक्त दुसऱ्यांच्या इच्छेखातर करू नका. तुमचं आयुष्य तुम्ही ठरवलेल्याप्रमाणे चालायला हवं, दुसऱ्याच्या अपेक्षानुसार नव्हे. जेव्हा समोरचा व्यक्ती पाहिल की तुम्ही स्वतःला सन्मान देता, स्वतःच्या निर्णयावर ठाम राहता, तेव्हा तोही तुमचं महत्त्व समजू लागेल. ठामपणे नाही म्हणणं शिका. म्हणजे लोकांना वाटतं ना की नाही म्हटलं की नाती तुटतील, पण सत्य हेच आहे ना, जे लोक खरंच तुमची कदर करतात ते तुमच्या सीमांचाही आदर करतील. जर एखादी व्यक्ती फक्त तेव्हाच तुमच्यावर प्रेम करते ना जेव्हा तुम्ही त्याच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणता, तर ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नाही. आता विचार करा, जेव्हा तुम्ही सगळं अंमलात आणाल तेव्हा काय होईल बरं? समोरची व्यक्ती पाहिली ना की तुम्ही बदललेले आहात, तुम्ही आता आधीसारखे कधीही उपलब्ध राहिलात नाही, ती व्यक्ती समजून घेईल की तुम्हाला हलक्यात घेणं शक्य नाही आणि मग तुमच्या मूल्यांची खरी जाणीव करू लागेल. कारण आता तुम्हाला मिळवणं इतकं सोपं राहिलेलं नाही. आणि आता सर्वात मोठा प्रश्न, जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत इतकी उंच केली आहे, तेव्हा समोरच्या व्यक्तीला कसं भाग पाडाल ना की तो स्वतःहून तुम्हाला मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागेल. आता शेवटची ती ट्रिक जाणून घ्या.
की जी कोणालाही पश्चाताप करायला भाग पाडू शकते. म्हणजे स्वतःच्या गैरहजेरीची ताकद ओळखा. कधी ऐकलं आहे का तुम्ही की एखाद्याची किंमत त्याच्या अनुपस्थितीमध्ये समजते? बघा, आता एखाद्या ट्रेनचा बघा, एखाद्या गाडीचा ड्रायव्हर आहे. जर तो गाडीचा ड्रायव्हर नसेल आणि गाडीमध्ये 10 लोक जरी असतील पण त्यांना गाडीच चालवता येत नसेल, मग त्याची किंमत तेव्हा समजेल ना, तशी कळेल का बरं? म्हणजे एखाद्याची किंमत आहे ना त्याच्या अनुपस्थितीमध्ये समजते. ही ओळख बहुतेकांनी ऐकली असेल, पण खरंच तुम्ही याचा अनुभव घेतला आहे का? जेव्हा तुम्ही नेहमी कोणासाठी सहज उपलब्ध असता तेव्हा समोरची व्यक्ती तुमचं अस्तित्व गृहीत धरू लागते. पण जेव्हा तुम्ही अचानक थोडं दूर व्हायला लागता तेव्हा तिला उमगतं की तिच्या आयुष्यात तुम्ही किती महत्त्वाचे होता. म्हणजे इथे फोमो म्हणजे फेअर ऑफ मिसिंग आउट या मानसशास्त्रीय तत्वाचा उपयोग करा. मानसशास्त्र काय सांगतं बरं? माणूस त्याच गोष्टीकडे सर्वाधिक आकर्षित होतो, ती सहज उपलब्ध नसते. जेव्हा तुम्ही तुमची गैरहजेरी योग्य पद्धतीने वापराल तेव्हा समोरची व्यक्ती तुमची उणीव तीव्रतेने जाणवू लागेल आणि तिला विचार करावा लागेल ना, मी या व्यक्तीला हलक्यात घेतलं का बरं? कसं बनवाल गैरहजेरीला ताकद? आता अचानक पूर्णपणे गायब होऊ नका. हळूहळू स्वतःचं अस्तित्व कमी करा. जर तुम्ही एकदम सगळं बंद केलं ना तर समोरच्याला लगेच कळून जाईल की हा ड्रामेबाज कोणीतरी आहे. पण जर तुम्ही हळूहळू संवाद कमी केला, मुलाखती, कॉल्स, मेसेजेस कमी केले तर समोरची व्यक्ती गोंधळून जाईल आणि तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करेल. आता सोशल मीडियाचा हुशारीने वापर करा. फक्त गायब होऊन बसू नका. तुमचं आयुष्य एन्जॉय करायला शिका. हे दाखवा, पण थेट कोणत्या संकेताशिवाय. नवीन लोकांना भेटा, नवीन अनुभव घ्या. जर तुम्ही असं गायब झालात आणि गप्प बसलात ना तर समोरच्याला काहीच फरक पडणार नाही. आता आपण ही माहिती पाहिली ना, पण या माहितीचं खरं सार काय आहे बरं? जेव्हा आपण आपलं मन एकचित्त असेल, आपलं मन निर्मळ असेल, आपलं मन आहे ना एका गोष्टीवर असेल तर हे शक्य आहे. पण जर आपलं मन सैरावैरा फिरत असेल, आपलं मन वाईट विचारांवर असेल तर हे शक्य होईल का बरं? कधीच नाही. त्यासाठी मन एकचित्त लागेल आणि हे एकचित्त मन होतं कधी बरं? जर मनुष्याच्या हातामध्ये आहे का बरं की हे मन एकचित्त करायचं आणि पाहिजे ते करून घ्यायचं? तसं असतं तर प्रत्येक मनुष्य एकचित्त असता. आणि हे होईल कधी बरं? जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला सुरुवात करू, ब्रह्ममुहूर्तावर ध्यान धारणा करू ना, तेव्हा हे शक्य होईल. म्हणजे स्वर्ग लहरीतून मिळालेली जी हवा या शरीराला लागेल, या वैखरीला लागेल, तेव्हा ते शक्य होणार आहे. म्हणून ब्रह्ममुहूर्ताची उपासना आहे ना, सर्व प्रश्नांची उत्तराचं सारखा मांडलेलं आहे बरं. जेव्हा त्यामध्ये ही जादू, ही शक्ती दडलेली आहे, ही जादू, ही ऊर्जा दडलेली आहे, जेव्हा ती आपण निरंतर 21 दिवस पाळू. 21 दिवस जेव्हा नवीन नवीन तुम्हाला सकाळी सकाळी उठायची सवय नसेल तर निदान 21 दिवस अगोदर ब्रह्ममुहूर्तावर उठा. आणि 21 दिवसावर जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठाल तेव्हा तुम्हाला जो कोणता भगवंत आवडत असेल, आता भगवंताची रूपं मात्र वेगवेगळी आहेत पण भगवंत मात्र एकच आहे ना. आणि ओम 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 ह्या जरी मंत्राचा जर तुम्ही नामस्मरण केला ना तरी सुद्धा चांगलं आहे. आणि जर तुम्हाला वेगवेगळे भगवंत आवडत, कुणाला राम आवडत असेल, कुणाला श्रीकृष्ण आवडत असेल तर प्रत्येकांचे मंत्र वेगवेगळे आहेत. त्या मंत्रोच्चारानं तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण करा. तुमचं मन आहे ना ते एकचित्त करा, तुमचं मन निर्मळ करा. तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये खरा रिस्पेक्ट चालू होईल.
तुमच्या जीवनामध्ये असलेले दुःख ज्यामुळं लोक तुम्हाला कमी समजू लागतात, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना, ती ब्रह्ममुहूर्ताच्या उपासनेवर आहेत. म्हणून एकदा तरी आपण या ब्रह्ममुहूर्ताच्या उपासनेला सुरुवात करा. बघा, तुमच्या जीवनामध्ये असलेली घाण आहे ना, ती सर्व काही संपुष्टात निघून जाईल. तुमच्या जीवनामध्ये असलेले प्रश्न, सर्व प्रश्नांना चालना मिळेल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.